खेड्याचं खरं वैभव नागराजच्या सैराटनं नव्या अंदाजात रसिकांसमोर पटवून दिलं. सैराटचं चित्रीकरण झालेल्या गावात आता कोणाचं लग्न असो वा कोणाकडे पाहुणे आलेले असो, सैराट विहीर, सैराट झाड, आर्चीचा बंगला, एकंदरीत संपूर्ण गाव पाहिल्याशिवाय कुणीच गावचा निरोप घेत नाहीये. सैराट प्रदर्शित होऊन आता 1 वर्ष झालंय, मात्र आर्चीचा बंगला पाहायला येणाऱ्यांची संख्या काही कमी झालेली नाहीये. एका सर्वसामान्य खेडेगावातून आलेले रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांना सैराटनं बरंच काही दिलं. अशा या बरंच काही देणाऱ्या सिनेमाची कृपादृष्टी काही गावांवरही झाली असं म्हणायला हरकत नाही. एरवी गाव म्हटलं की नाकं मुरडणारी मंडळी सुद्धा सैराटमुळे या खेड्यांकडे वळली. नागराजच्या कॅमेऱ्याच्या जादूनं रखरखीत करमाळ्याला प्रेमाचं गाव बनवलं. सैराट मधील आणखी एक महत्वाचं ठिकाण जे आता एखाद्या पर्यटन क्षेत्रापेक्षा कमी नाही, ते म्हणजे आर्चीचा बंगला. मुळात हा दगडी बंगला 22 वर्ष जुना. खानदानी आर्ची तिच्या राजकारणी तात्याच्या इब्रतीला शोभेल असा बंगला नागराजनं निवडला. सैराट प्रदर्शित झाला आणि झिंगाट गाण्याचं चित्रीकरण झालेला आर्चीचा हा बंगलाही एका रात्रीत स्टार झाला. सैराट पिक्चर रिलीज झाल्यापासून 1 आठवड्यात तर लोकांची गर्दी यायला सुरू झाली इथं. मग दररोज 1,500 लोक टोटल कंप्लीट यायचे इथं घर पाहण्यासाठी. मग ते लोकेशन वगैरे पाहायचे सगळे. आज जवळपास 50 ते 60% पिक्चर इथंच झालेला आहे. शेतात घर, परत गाड्या वगैरे सगळे त्यांनी इथंच घेतलेलं आहे, विहीर वगैरे. आणि गाण्याचं पण झिंगाट गाण्याचं सैराट झालं जे गाणं, असं 2-3 गाण्याचं इथं शूट झालंय. पपईच्या बागेत, केळीच्या बागेत सगळे इथं झालेलं आहे. सैराट प्रदर्शित होऊन आता 1 वर्ष पूर्ण झालंय, तरी आर्चीच्या या बंगल्याचं आकर्षण काही कमी झालेलं नाहीये. अनेक सैराट वेडे इथं पुन्हा पुन्हा येऊन या सैराट समृद्ध बंगल्याला कॅमेऱ्यामध्ये टिपतायत. भास्कर शंकरराव भांगे यांच्या या बंगल्याला आजतागायत 3.5 लाख पर्यटकांनी भेट दिली आहे. ज्योतिर्लिंग निवास हे बंगल्याचं मूळ नाव बदलून नागराजनं त्याला अर्चना नाव दिलं आणि आता तो आर्चीचा बंगला झालाय. 3.5 लाख लोक कंप्लीट झालेत, अजून सुरूच आहेत. आम्ही रजिस्टर वगैरे करून घ्यायचो. कुठून गाडी आले, जवळ नांदेड, गडचिरोली, परत जम्मू काश्मीर, पुणे, ठाणे हे तर काय लोकलच गाव झाली होती. इथून तर कंप्लीट यायचेच लोक. तर बरेच लांब लांबून लोक यायचे इथं. मी केमवरून आलो आणि मी इथं मामाच्या गावाला येत असतो, त्यामुळे इथं वाटेलाच असल्यामुळे सारखं येत असतो. तिथं माझी येण्याची 9वी वेळ आहे आणि इथं आल्यानंतर जिथं जिथं शूटिंग झाली ते पाहण्यास, जिथं शूटिंग झाली तिथं मी सेल्फी काढायचं, हे असे खूप चांगलं वाटतं असं केल्यानंतर. चित्रीकरणासाठी नागराजला या बंगल्यासाठी 1 रुपयाही खर्च करावा लागला नाही. सिनेमाचं चित्रीकरण आटोपलं आणि पुढे तो प्रदर्शित झाला त्यावेळी आता आमची जबाबदारी संपली, तुमची जबाबदारी सुरू, असं नागराजनं कंदरच्या गावकऱ्यांना सांगितलं. त्याचे ते शब्द खरे ठरलेत. वर्ष उलटून गेलं, पण सैराटनं स्टार केलेली ठिकाणं लोकांना अजूनही खुणावतायत. सैराट चित्रपटाला 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर देखील अनेक पर्यटक इथं भेटी देण्यासाठी येत आहेत. एकूणच हा करमाळा हा जगाच्या नकाशावरती गाजला असल्याचं येथील नागरिकांनी आता आपल्याला सांगितलेलं आहे. करमाळ्याहून कॅमेरामन रवी लोकरेसह रवी लवेकर, TV9 मराठी.